साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. विविध मागण्यांसाठी मंडळ अधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन. मासिक वेतन वेळेवर देण्याच्या व पदोन्नतीचे प्रमाण निश्चित करण्याच्या प्रमुख मागणीसाठी केले आंदोलन. विदर्भ मंडळ अधिकारी संवर्गाचे मासिक वेतन वेळेवर देण्यात यावे. मंडळ अधिकारी व अव्वल कारकून पद संख्येचा आढावा घेऊन पदोन्नतीचे प्रमाण निश्चित करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी विदर्भ मंडळ अधिकाऱ्यांनी बुलढाणा तहसील कार्यालयासमोर आज 9 सप्टेंबरला एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या अमरावती महसूल विभागामध्ये मंडळ अधिकारी संवर्गाचे नियमित वेतन हे शासनाच्या धोरणानुसार 5 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये होणे अपेक्षित आहे. परंतु या अमरावती विभागामध्ये मंडळ अधिकारी संवर्गाचे पगार हे 2-2 महिने होत नाहीत. ही अतिशय फार मोठी शोकांतिका आहे. या बाबतीत तहसीलदार संवर्गापासून ते थेट मंत्रालयापर्यंत सर्वांना वेळोवेळी अवगत करण्यात आलेलं आहे. परंतु कुठल्याही यंत्रणेनं त्या ठिकाणी त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही, त्याची दखल घेतलेली नाही आणि म्हणून याची चीड येऊन हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर मंडळाधिकारी संवर्गामधून जेव्हा नायब तहसीलदार संवर्गामध्ये पदोन्नती होती त्याच्यामध्ये अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी या दोन्ही संवर्गाच्या पद संख्येचा आढावा घेऊन त्यांची संख्या निश्चित करून त्याचं पदोन्नतीचं प्रमाण निश्चित करणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. परंतु 2013 सालापासून या मागणीकडे किंवा हा जो शासन निर्णय आहे याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून या पदोन्नतीच्या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा शासनाचं दुर्लक्ष होतं. वेळोवेळी त्यांना कळवून अवगत करून वेगवेगळ्या लोकशाही मार्गातील आयोगाच्या माध्यमातून आंदोलन करून सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. म्हणून प्रामुख्यानं वेतनाची मागणी आधी नायब तहसीलदार संवर्गामध्ये पदोन्नती होत असताना रेशो म्हणजे पदोन्नतीचं प्रमाण हे जोपर्यंत निश्चित होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं आपल्या या अमरावती विभागामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा 6 तारखेला सुरू करण्यात आला. त्याच्यामध्ये काळ्या फिती लावून अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील सर्व मंडळाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कामकाज सुरू केलेलं आहे आणि आजचा 9 तारखेचा दुसरा टप्पा हा या विभागामध्ये संपन्न होत आहे.